ह्याच्यात खाजगीकरण करत आहे। जर अशा योजना जर सरकार बंद पडत असेल पीक विम्यासारख्या, आणि त्यात शाळा सरकारी बंद पडत असेल, बाकीच्या सरकारीकडून शेतीवर अनुदान भेटणार असेल, ह्या सगळ्या जर योजना भेटत नसतील तर शेतकरी अजून खाली जाणार आहे। आणि जागतिक लेवलची आपण भारत महासत्ता असं बनत असं म्हणतो, भारताची अर्थव्यवस्था ही कृषी अर्थव्यवस्था असून देखील जर भारतातल्या कृषी म्हणजे शेतकऱ्याकडे जर इथलं सरकार लक्ष देणार नसेल तर इथला शेतकरी हा कर्जबाजारी आणि आत्महत्या केल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही। शेतकऱ्यांची लूट पीक विमा कंपनीने केली असं वाटतंय? यस, आणि सुरुवातीपासूनच पीक विमा कंपनी असेल आणि सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनी शेतकऱ्यांची लूट करत आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे अतिवृष्टीनं थैमान घातलं, या थैमानाला शेतकऱ्याला संरक्षण मिळावं आणि म्हणजे शेतकऱ्याचा पीक विमा हा हक्क बनतो आणि सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्याला संरक्षण तुम्ही दिलं पाहिजे। परंतु जसं की मुख्यमंत्र्यांनी 18,000चं त्या ठिकाणी 17,500 18,000चं पॅकेज शेतकऱ्याला घोषित केलं, परंतु आजपर्यंत 950 किंवा 900 रुपये किंवा रुपयाही शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी खात्यावर आला नाही। आणि नंतर आता दुसरी पेरणीची वेळ, दुबार पेरणीची वेळ आलेली आहे आणि शेतकऱ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही। म्हणजे पाणी असलं तरी बी दुष्काळ आहे, पाणी नसलं तरी कोरडा दुष्काळ आहे। म्हणजे पाण्याच्या भोवती हे सगळं विम्याचं आणि शेतकऱ्याचं राजकारण आणि त्याचं जीवनशैली आहे। हे एकंदरीत पाण्याचं महत्वाचं आहे आणि सरकार पाणी त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्या पद्धतीने देत आहे, ज्या प्रकारे